ऐका आणि लक्ष द्या, ऐका आणि लक्ष द्या. हा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जो ओळखीचा आहे तोच कार्यक्रम आपल्या समोर सादर करत आहे. विनोदी वगनाट्य या लोकनाट्याला सादर करणारा वामन गुलाब पाटोळे मेंढापूरकर सोबत शाहीर नंदकुमार पाटोळे तावशीकर सोबत विनोदाचा बादशहा गोविंद पाटोळे मेंढापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळ सादर करत आहे. बाईच्या गावात गडी पडला पेवात, बाईच्या गावात गडी पडला पेवात, बाईच्या गावात गडी पडला पेवात. जग एक गोष्ट विचित्र होईल, जग एक गोष्ट विचित्र होईल. बहीण भावाचा विस्तार वाढेला, बहीण भावाचा विस्तार वाढेला. मित्रभंग जगी होणार, मित्रभंगी जगी होणार. ब्राह्मण कुळी नष्ट होईल, ब्राह्मण कुळी नष्ट होईल. 18 जाती का ताटा जीवतीला, 18 जाती का ताटा जीवतीला. 5 वर्षाची मुलगी वर मागेला, 5 वर्षाची मुलगी वर मागेला. 10 वर्षाची मुलगी गरोदर राहिला, 10 वर्षाची मुलगी गरोदर राहिला. पुढे कवारा विचित्र सुटणारा, पुढे कवारा विचित्र सुटणारा. मेरू पर्वती सारच उडणारा, मेरू पर्वती सारीच उडणारा. चंद्र सूर्य दडणारा विश्वराची कराण्या. विश्वराची कराण्या. जगामध्ये खरं काही नाही, करावे तुम्ही सत्य मार्गाला. आता चौकामध्ये आपण आलोय, पण एकट्याने करमणूक काय होती? जोडीचा जोडीदार बोलवावं आणि आपली करमणूक करावी. अजय पाटोळे मेंढापूरकर. राम राम. राम राम. आईला भेटला पण तोंडाचा वास सुटलाय. गोबी खाल्ला मला काय घरात आण देत नाही ती वैर. तसं ना भेटत असताना तोंडाचा तुझा गोड वास आला. अरे बाबा आताच तिळगुळ खाऊन घराच्या बाहेर पडलो होतो. असं आहे काय? अरे पण तुला सांगायचं म्हटलं तर काय, काय आजकाल या जगामध्ये जगणं लय मुश्किल झालंय. ही तर खरं आहे. अरे कोण आपलं कोण परक लोकांना कळना झालंय. कळलं नाही कळलं पण माझं त्यांना सांगणं आहे, कोणचं? बाबा तुझा बाप तो माझा बाप, माझा बाप तो तुझा बाप, या म्हणीप्रमाणे चाललं पाहिजे. जगात वागलं पाहिजे. बरोबर का नाही? अरे तुझी आई ती माझी आई, माझी आई ती तुझी आई, असं जर म्हटलं तर एखाद्याला आई जरी नसली तर त्याला कमतरता भासल कायची नाहीच घे. अरे तुझी बाई ती माझी बहीण, माझी बाई ती तुझी बहीण, असं जर म्हणलं तर गावात भांडणं लागतील का? जगात एक समाधान वागलं पाहिजे. वागलं पाहिजे. बरोबर आहे. अरे तुझा भाऊ तो माझा भाऊ, माझा भाऊ तो तुझा भाऊ, असं जर म्हणलं तर पोरातली भांडणं होतील का? नाही नाही होत नाही. बरोबर का नाही? तर अरे तुझी बायको ती माझी बायको आणि माझी बायको ती माझीच बायको. जीवाला काय तुझ्या लाज बीज वाटली का? काय रे लाजायला काय 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 बोलू? तुझी बायको माझी बायको हा आणि माझी बायको माझीच बायको म्हणजे नंबर झाला नाही काय तुझा? मित्र तुला काय माहिती का? मग मला माहित असतं तर इकडे आलो असतो का? चौकात सगळं बारी मी आलो. हा चौकात दारू पिऊन माणूस पडलेला. आपल्या ह्या चौकात या चावडीवर दारू पिणं वाईट. दारू पिणं वाईट? वाईट वाईट बाबा. कसं वाईट म्हणायचं? अरे ती दारू पिऊन निषेध काय म्हणत होता? काय म्हणत होता? असे जीवन असेल तर, असं जीवन असेल तर मेलेले बरे. मेलेले बरे. मरणाची भीती वाटत असेल, मरणाची भीती वाटत असेल तर पेलेले बरं.
मरणाची भीती वाटत असेल तर पेलेले बरे. पिऊन पिऊन देह झाला खराब. देह झाला खराब. मी आहे पेल्यात. पेल्यात माझ्या अंगात आहे शराब. शराब अत्तर गुलाल बुक्का हाय. याने माझी ताटी सजवावी. सजवावी. उधळाची फुले हा मधुरीत भिजवावी. त्या मधुरीत भिजवावी. आणि ती माझ्या अंत्यम यात्रेमध्ये उधळावी. माझ्या अंतिम यात्रेत समय ती उधळावी. पण जाताना हा चौघ खांदकरी सुद्धा नसावी. जाताना 4 खांदकरी सुद्धा सुधीत नसावेत. हा. अरे मग त्यांची सोय कोण करणार त्या एकट्याची? त्याला म्हणलं तू असा बोलतोय. हा. अरे तू मेल्यावर तुझी सोय कोण करणार? कोण करणार? मग त्याला अर्धा आरोपी तुझे याचं कारण काय तुझं? बरोबर आहे. तू दारू पितो ना, ह्याला काहीतरी कारण असलं पाहिजे ना. मग ती मला म्हणला काय म्हणला? मी दारू पितो. पितो अंगावर डोक्यावर जर टेन्शन आलं म्हणजे तुला त्याला लई टेन्शन आलं. जाऊन दारू पितो. दारू पितो. हा ना. धार्मिक गोष्टीत असलं तरी मी दारू पितो. ए चिपलीनं हानतेली. का? कीर्तनकर महाराजाच्या वरच सांगायला लागला. काय? दारू कुठे धार्मिक गोष्टीत मोडती का? दारू दारू मोडतच नाही धार्मिक गोष्टीत. धार्मिक मोडत आहे. मोडत कशी मोडती सांगा बर. त्याला विचार त्याला म्हणला काय म्हणला? रम मध्ये राम, राम मध्ये राम, विक्षी मध्ये विष्णू, विस्की मध्ये विष्णू, हातबट्टी मध्ये हनुमान. मग तिने जर दारूचा मिक्स केला मिक्स केला तर माणसाच्या तोंडाचा मारुती बनवतोय. वा मला काय बाबा, शिमक्यात चुकलं होतं. लोक मग गात काय रे ती? गात काय? तरी पण कशी काय पेते ती माणसं बर? आता काय करायचं? बरं आपण एकाला दोघं झाले. दोघं झालो या. दोघांना काय आपल्याला गावातलं कार्य जमाल का? कशाचं काय जमत या? मग आता आपल्या जीवाचा जीव लग मित्र बापू पाटोळे हा. त्यांना बोलवून घेतलं पाहिजे. बापू पाटोळे. हा बापू पाटोळे मेंढापूरकर. राम राम. राम राम. आता कसं काय चाललंय? हे बरं आहे. अरे अजय पाटोळे बोला काय राव तुमची गाठ नाही भेट नाही. भेट नाही. भेटच नाही. अरे पहिल्यावानी राहिलो नाही बाबा मी आता. पहिले कोणी राहिलं नाही. पहिल्यासारखं आता राहिलोच नाही. आता काय चोऱ्या आता काय करतो? बदल केला या आयुष्यात? चोऱ्या करतो का काय राव? कळतंय का तुम्हाला? पहिल्यासारखं राहिलं. पहिल्यासारखं म्हणजे पहिला संयमी होता तू, चांगला हा. होता. मग आता त्यात बदल काय अरे केला? बाबा आता माझ्यात सुधारणा झाली. ती म्हणजे कशी? कशी? हा. तुला माहित नाही का? मग मला माहित असतं तर मी विचारलं असतं. आला का लय माग आधी माझ्या माग कर्ज बाजारी झालतो. हा. आता म्हणलं काय करायचं म्हणलं. नाही लय कर्ज झालतं बाबा. आला का गेल्या महिन्यात हा जीप घेतली जीप. तोंडातली. तोंडातली असते का लगा ए येड्या? मग याला जीबच म्हणते आ, जीप गाडी. गाडी. हा. लोक मोठं झालं की माणूस. जीप गाडी घेतली जीप गाडी. जीप गाडी घेऊन. अरे पण ती गाडी चालवायचा तजुर्बा आहे का अरे तुला? बाबा त्याच्यासाठी तर घेतली रे. म्हणलं आता जीप गाडी घ्यायची. घ्यायची. हा, आयला पण म्हणलं आपल्याला त्याच्यातलं काय कळत काय नाही. कळतंय? काय करायचं म्हणलं. बरोबर आहे. मग आटकल केली. काय केलं? डोक्याला विचार केला. काय केला विचार? म्हणलं आता ही जीप गाडी घ्यायची घ्यायची आणि पुणे सोलापूर रोड त्या हायवेला आपल्याच बापाचा उकराय दिलेला. उकराय दिलेला नवरे. मग म्हणलं आता शिटव व्हायची म्हणलं. हा त्या रोडवरनं. हा. हा सोलापूर पुणे नवीन हायवे झालाय राव. आला का ती शिट भरायचो हा आणि जायचो पुण्याला. पुण्याला. पुण्यात खाली करायचो गाडी. हा लगेच सोलापूरला रिटर्न माघारी यायचो. संध्याकाळी लगेच माघारी. अरे काय तुला सांगायचं धंदा भरपूर झाला. हा, मग आता बसताना अरे पैसा पाणी जरा मिळायला लागलं रे. मिळायला लागलं. पण तुला माहित आहे का नाही हा. माणसाला पैसा पाणी सगळं यायला लागल्यावर अवदसा सुटती. पैसे घालतं काय रे? आहे का नाही? लगेच माणसाची बुद्ध्या पलटती हा, आहे. आता एवढा पैसा काय करायचा म्हणलं. करायचा काय? आता कुठं घालवायचा म्हणलं. बरोबर आहे. ह्याचा पण विचार केला पाहिजे. तुझ्यासारखी दोघं तिघं मित्र आली माझ्याकडे. तुझ्याकडं. आला का म्हणली एवढा पैसा आहे का म्हणली. हा काय करतो एवढ्या पैशाचं. बरोबर आहे. त्याचा चल म्हणली वापर आम्हाला झाला पार्टी पाहिजे म्हणली. हा पार्टी आम्हाला पार्टी. हा. पार्टी देतो की. बर. गेलो ढाब्यावर. आता आता पार्टी पैसा म्हणल्यावर तर साधं आलाय पटलं. म्हटल्यावर पैसा गच भरलेलं किस. पोरांनी पार्टी आहे का मागे नाही? तू पण आनंदाच्या भरात नेलं खायला का नेलं डाब्यावर त्यांना. हा. मग काय तुला माहित आहे. हा. पी कुंबडी खा दारू पी कुंबडी खा दारू. खा कोंबडी का पी दारू असं असतंय. आता पैशाच्या नादात काय कळणार आहे. तुला गर्व चढला आणि बाबा मग काय तर पैसा. पैशाच्या भरमात. मग काय तर हा. महिन्याच्या महिन्याला लगा ड्रायव्हर पैसा आणून द्यायचा. मग 1-2 महिने झालं झालं. ड्रायव्हर काय घराकडे यायचं नाही. का तर? पाहिलं म्हणलं रोजच्या रोज येणारा ड्रायव्हर महिन्याच्या महिन्याला पैसा पाठवतोय. आणि गाडी काय झालं म्हणलं याय का नाही म्हणलं. गाडी त्याच्याकडेच गेलो. आता? म्हणलं काय झालं रे म्हणलं पैसा का देणार. हा. काय राव मालक म्हणला तुम्ही पैसे ही करताय ती करताय हाय का गाडीला टायर म्हणला.
म्हणजे ह्याच्या हातात आणून दिलेला पैसा गाडीला मेंटेनन्स खर्च असतोय की तिकडे तिकडे पैसा आलेला आम्ही दारूतच उडवायचो डाब्यावर गाडीला जायला खर्च केला पाहिजे बरोबर आहे ड्रायव्हरचं बघतोय गाडी पशी जाऊन हा टायराकडे बघितलं तर टायरच नाही ती. आता म्हणलं काय करायची म्हणजे टायर सगळी खराब झालेली त्या नवीन अरे मग ती हायवे अरे 250 किलोमीटरचं रनिंग मग काय तर जाऊन येऊन 500 किलोमीटर अरे बाबा माणसाला महिन्यातला का टायर खराब होईल नाही तर काय हा. होईल मग आता म्हणलं काय करायचं हा आकलीनं हुशार डोकं चालवलं म्हणजे खाली डोक्यांवर पाय केले काय ए, शाने महाराज आकलीन डोकं चालवलं काय वर पाय करत असतो योगा करतोय वर मी अरे मग तेच म्हणतोय आकलीन डोकं चालवलं हो का आकलीनं हुशार मी अक्कल चालवली काय केलं तुला माहित आहे का काय आता केलं? म्हणलं टायर तर नाही तर म्हणलं नाही तर आहे का नाही होय की तुला माहित आहे का मी काय केलं काय केलं जीप इकलीन टायर घेतलं जीप इकून टायर काय आता अल्ला का जीप विकले टायर घेतलं आणि काय काठीने खेळत बसला काय गावात आयला म्हणलं काय मित्र बनवतो आता म्हणलं मित्रांना काय होतंय का नाही बघावं म्हणलं. आम्हाला एवढं येड समजला वैर नाही काय पहिल्यासारखं येड पहिलं येडं होतं वर. पहिलं नव्हता का तुम्ही बरं आता आपण एकाला पण दोघं आता तुम्हाला बोलवायचं कारण म्हणजे माहित आहे का काय रे भानगड काय झाली या काय झालं पावसा पाण्याचा दिवस हा हा हे आता सगळीकडे पावसा पाण्याचा दिवस आहे घरामध्ये बसायचं तरी किती हा हे बरं म्हणा. माझा प्रश्न आहे आणि गड्या. आता 2-3 दिवस झालं पाऊस उघडलाय हा. अरे नाहीतर या पुण्यात आल्यावर आपण पुण्यात आहे का पाण्यात आहे काहीच कळत नव्हतं हे बरोबर आहे बरं का आता थोडं पाणी उजनी धरला नेऊन सोडलं हा. तेव्हा पुण्यातनं पाणी बाहेर निघलं नुसतं पुन्हा बाहेर राहिलं होय ना का? म्हणून घराच्या बाहेर पडलो म्हणलं आता मित्र कंपनी सगळी गोळा करावी बर. सगळ्यांच्या गाठी भेटी घ्याव्या हा बरोबर आणि आहे मनोरंजनासाठी कुठंतरी जावं जावं आयला हे माझ्या मनातलं बोलला बरं का? म्हणून सगळी लोक बोलवतो या हा. पण आता आपण झालो तिघ हा आणि कामाची माणसं पैशाची माणसं आणि माहितीची माणसं म्हणजे दोनच हा. त्याची पण आहे हा तीन तिरकट आणि काम बिरकट ते काय त्याला काम जमतंय का होतच मग नाही ह्या चौथा असं कर हा ते गोविंद पाटोळे जे आहे ना बर त्याला बोलवून घे होय लोका ते. होय, त्याला नाही माहिती आहे बरं का त्याला पुण्यातलं माहिती आहे पुण्यातलं गल्ली बोळ त्याला माहित आहे हा त्या परवा दिवशी मला नेलतो पुण्यात त्यानं आणि नेलं गेलं का कात्रजला बर आणि काय लागा कात्रज मध्ये दोघं पण चुकलो मध्ये चुकते लाईटी गेल्या हा, रातच्या. आमच्या पैशी गाडी होती आणि ती मग ट्रॉफिक मुळे रोडच दिसना बरोबर आहे बरोबर आहे मग त्याला बोलवून घेऊ का घेऊ घेऊ घे. ओ गोविंद पाटोळे पंढरपूरकर राम राम अजय राम राम काय बरं आहे ना अहो काय तुमच्या राम राम. बोलावलं लंबाटे राम राम कस काय बरं आहे ना बरं आहे ना अरे बाबा तुम्हाला काय माहित आहे काय का झालं? मुंबईला गेलो मी मुंबईला गेलो बर बर आपल्या पावसा पाण्याचं कशाला अरे जायचं? तुकाराम महाराजाचा बोलाय जन्मात येऊन काय तर कर नाही तर असं असंच असं. मग. हा गावात उंड घेऊन फिरण्यापेक्षा म्हणलं काय तर 4 पैसे कमवलं पाहिजे हे लय मनातलं बोला बाबा करून वेळख्यात गेलो मुंबईला मुंबईला गेलो 2 नंबरचा धंदा खोलला मी मुंबईला जाऊ 2 नंबरचा धंदा खोलला कसला आता कुणीकडनं जर पैसा पाहिजे हा ही मात्र कर रामाच्या आई तर कोण पण आपल्याला राम राम मग करतो काय जर कोरोनापासून देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली 2 नंबरचा धंदा खोलला खोलला. 5 एकर जमीन खरेदी केली लोक 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 मुंबई शहर मध्ये लय मग भारी केलं मग. लोक चालवायचं आयला तुका 2 नंबर धंद्यात पैसाच लय बाबा. लोकाला गुंठा मिळत नाही तू 5 एकर जमीन घेतली अरे 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 तुम्ही माग राहिलाय तुकाराम महाराजाचा बोलाय जन्मात येऊन काय तर कर नाही तर असाच बर बरोबर आहे. चंद्राव चाललं तुम्ही निदान बांधाव फिरायची का आपण उंदरावर जाऊ की मग बागावर तुझी येणार. गणपती जेवला दगड आहे का नाही आला काय आकलीचा भाग आहे का कसं बोलावं माणसांना 5 एकर जमीन खरेदी केली वा, वा. तावेलात बांधली हा, हा. आणि गावाकडे घेऊन आलो काय वेळेला बांधू तावेलात बांधली 5 एकर जमीन गावाकडे घेऊन आलो हा डोकं चालवलं पाहिजे म्हणलं आयला बरोबर आहे ना काय गावात आलो हातरली आता म्हणलं ह्या जमिनीत पीक काढायचं काय हा? काय त्या जमिनीत हा मुंबईला घेतलेली जमीन 5 एकर हे टायरात बांधून घराकडे आणली घराकडे आणली तू एवढी आता म्हणलं ह्या जमिनीत पिकवायचं काय बरोबर आहे ही मोठा प्रश्न आहे म्हणलं पैसा म्हणलं ऊसात आहे हा? पैसा उसात. हा ऊस लावला मी मग आपला लगा परवा दिवशी मी दिवसभर ऊसात होतो 1 रुपया गावला नाही की मला अरे तसं ना पैसा पीक हा काढलं पाहिजे असं म्हण गेला का मग? वापर काहीतरी केला पाहिजे ऊसाचं उत्पादन घ्यायचं 5 बाबा. एकरात मी ऊस लावला ऊस लावला. ऊस उगावला उगवला. तुऱ्यात आला तुर्यात ऊस तुऱ्यात आला म्हणजे मोठा झाला पण ऊसाला थोडेच आहे ना हा?
तोडी आहे ना पाचशे अरे, करून. अरे, अरे. कारखान्याला किती गर्दी होती माहित आहे का? होय लागा. मग काय केलं मी मग काय केलं? घरातली बुलट काढली बुलट काढली बर 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 बर. किक मारली हा तसाच गेलो कुठं कारखान्यावर लोक? तोवर चेअरमन बसला होता साधा हा. कारखान्याच्या पुढं खुर्चीवर हा. मला बघताच त्याला माहित आहे 5 एकराचा मालक आज ह्या ठिकाणी आला कसा नाही. विचार करणार की माणूस. ते देखील हादरला होय लोका. त्यानं काय केलं काय केलं? खुर्चीवर उठला हा मला खुर्ची दिली दिली. मी लगे लगे मी खुर्ची खाली झोपलो खाली झोपलो. हे बसलो हा. खुर्ची खाली बसला लागा काय कुत्र्याचं पिलू आहे काय? झोपलो. याच्यामुळे फापलाय लागलो ना खुर्चीवर बसलो खुर्चीवर बसला. आमदार साहेबांनी मला हात जोडला हा पाटोळे म्हणलं काय झाली तुमची भानगड काय झाली भानगड? म्हणलं 5 एकरात ऊस लावलाय लावलाय. आज ऊस माझा वाळून चाललाय बरोबर आहे. पुण्यात आलाय ऊसाला थोडे आहे ना हा. करायचं काय म्हणलं बरोबर आहे. नुकसान भरपाई कोण देणार याची? हा एवढा मोठा खर्च केला बरोबर आहे बाबा. जेव्हा म्हणला पाटोळे तुमच्या पाया पडतो म्हणला सकाळपारी तुम्हाला ऊसतोडीची माणसं पाठवतो अरे म्हणला. वा. काम झालं मला गेल्यामुळं आता. काम झालं. आता तू करोडपतीच होणार. घरी आलो हा. जेवलो बर. झोपलो विश्रांती केली सकाळपारी उठलो उठला. 500 टरका लोका. आणि 500 कोयती दारात हजर. दारात हजर. मग लोकांनी मला वाटतं 10 मिनिटातच नेते. 5 एकराच्या कडेला 500 टरका उभा उभा. हा माणसं उभा राहिलेली हा. तरी मी म्हणलो आईला म्हणलो काय झाले भांडणं काय काय दगावलं काय कोण म्हणलं एवढी माणसं आल्यावर तुला दडकी भरणारच. हा. मी आलो म्हणलं काय भानगड म्हणली चेअरमन पाठवलं म्हणली तुमच्या उसाला तोड आली लोका. तोड आली म्हणजे अहो माझं जीव काळीस सुपा एवढं झालं. सुपा एवढं झालं वा. वरून आलं. गेलो ताबडतोब आंघोळ केली नारळ घेतला बर अगरबत्ती नेली दक्षिणा ठेवला नारळ फोडला पडला. ऊस तोडला बर 500 ट्रका भरल्या हे. उसानं. डोकं चालवलं पाहिजे डोकं 500 टरका भरल्या. हा, 500 ट्रका भरल्या हा. कारखान्यावर गेल्या गेल्या. कारखान्यावर गेल्यावर भानगड काय झालं काय झाली? पहिली ट्रक गेली हा. कारखान्याची ते मुळी उचलली उचलली. है ना हा. असे कारखान्यात टाकली मशनरीत. तर कारखानाच बिघडला एवढा पाय गुण याचा. काय करायचं देवान माणूस रे मग काय तेवढा. तर. आयला म्हणलं नशीब माझं खोटं म्हणलं हा चेअरमन आला आणि मला म्हणला पाटोळे हा. कारखाना बिघडला म्हणला बिघडला. हा, म्हणलं 500 ट्रका भरले त्या म्हणलं 500 एकराचा ऊस आहे लोका. आणि ह्याचं करायचं काय आम्ही बरोबर आहे की. मग म्हणलं कधी चालू होईल मला सांगा हा ते म्हणला आम्हाला काय सांगता येत नाही मशिनरी आहे ती म्हणला मशिनरी आहे होय की. कवा होईल आणि कवा नाही मग सांगता करायचं काय बर मग तो काय केलं मी काय केलं मी म्हणलं ट्रका लगेच म्हणलं घराकडे घ्या लोका. एवढ्या मोठ्या 500 टरका घराकडे घ्या. 500 ट्रका 500 एकरात लावल्या लोका लोका लोका. लगेच मारुती कार काढली मी मारुती कार काढली मारुती कार कागदातली. गाडी हा, मारुती कार त्या कागदातलीच की. कागदाची नवला का माझ्या दारातली गाडी म्हणजे खरी खरी आहे. म्हणलं आता हे उसाचं तर वाटोळ नाही झालं पाहिजे हा. पैसा तर ह्याच्यात हाय, आहे हाय. एवढं कष्ट केलंय बरोबर आहे की. मग मारुती कार काढली तसा सांगलीला गेलो लोका. सांगलीला कशाला गेला? डोकं चालवायचा कारखाना बिघडलाय उसाचं वाटोळ नाही झालं पाहिजे हा. अरे पण सांगलीला कारखाना बिघडला, सांगलीला जायचा काय? सांगलीला जाऊन तू काय केलं मग 500 म्हशी खरेदी केली आज जयप्रभा सांगलीत न लोका. त्या लांब कानाच्या हा लोक 500 म्हशी खरेदी केल्या बर पर विचार पडला काय. ही म्हशी न्यायच्या कशा हा 500 म्हशी म्हणल्यावर लका आता 500 किती म्हशी झाल्या? म्हणजे अरे सरळ सरळ गणित आहे. एक म्हैस जर गाडीमध्ये त्या ट्रक मध्ये जर आणायची म्हणलं तर 10-20 हजार रुपये खर्च आहे. हा. आणि 500 म्हशी आणायच्या कशा म्हणजे त्याला काय थोडा पैसा लागणार पण आहे? मी आखलीनं हुशार हा, लय हुशार मी आहे. डोकं चालवलं काय केलं? हा डोकं चालवलं पायवर करून. पायवर करून नवा आखलीनं. आकलीनं हुशार. हा. बर आकलीनं डोकं चालवलं. आता म्हणलं ही म्हशी तर नेल्या पाहिजे त्या हा. म्हणजे काय केलं ती 500 म्हशी हा. त्या मारुती कार मध्ये भरल्या लगा, इथं आहे का लगा? ए, डोकं चालवा डोकं चालवा काय म्हणतो या? बर भरल्या बाबा भरल्या. हा? 500 म्हशी हा. ड्रायव्हरला बसाय जागा जागा नव्हता ना. आता 500 म्हशी म्हणल्यावर कशाला ड्रायव्हरला आणि जागा मग राहते? तू कुठं बसला होता? मी कॅबिन वर आणि गाडी चालवाय. म्हशीचा रिडको आता कसं काय याला करावं? होय म्हणलं तर अरे म्हशी जर गाडी चालवत असतं वय मी वरनं दिशा दावायचो त्या रेडकाला कशी?
ते टेरिंग वर बसलेलं बसायचं रेडको हा. मी काय करायचो काय करायचं? आणि मग ते रिडकू तसं चालवायचं. चालवायचं आला भारी याची भाषा कळत होती बरं का त्याची. कशा तर म्हशी आणल्या दावणीला बांधल्या दावणीला बांधल्या ती 500 टरका त्याचा ऊस काढला मग मी काय सांगितलं काय सांगितलं? 500 गाडी लावलं 500 गाड्यांना मी थकीत केली काय? म्हणलं मुळी मसराला टाकायची म्हणजे उचलायची मुली मसाला मसाला टाकायचे. हा. मग आता काय करायचे त्याने काय करायचे हा धरमोळी टाक म्हशीला टाक म्हशीला. धरमोळी टाक म्हशीला म्हशीला. धर पोत साखर ती बुवा उगं बोलतोय आणि मला मारतो काय. काय लागा आखलीचा भाग आहे का लागा? भांडण लागा लागलं काय झालं बापरो अरे मग अशी कुठं साखर तयार होती का? तुम्हाला काय खरं वाटलं काय मग रात्री पाठी 4ला स्वप्न पडलं होतं ना स्वप्नातलं सांगायला जोय. स्वप्नातलं सांगतो. तसं ना माणसाची म्हणा मित्राला भेटल्यावर माणसाचा काहीतरी विनोद होता विनोद म्हणजे एक हसण्यासाठी होय, होय. हसणं मग एक माणसाच्या जीवनाच्या शरीराला व्यायाम व्यायाम असतो असतो. ऐका ना तर तुम्हाला काहीतरी बनवावं म्हटलं होतं असं आहे का लय ते? दिवसात गाठ पडलाय आला आपण मग. झालो एकाला दोघाला तिघाला चौघं. आपल्या जेव्हा भावाचा मित्र कोण? तो नंदा पाटोळे काय झालं? त्याला बोलू नको का त्याला माझं भांडण झाले काय झाले भांडण झाले भांडण ते माणूस नाही शान झाले काय झालं काय ना बघ मग तुला बोलवतो हाक मारून घ्या त्याची जबाबदारी घेते ती किती. मग ते तुझी तुझा बाबा सारखा माग जेव्हा भावाचं मित्र एक पान असलं तर आपण 5 जणांनी खाल्ले हा? ओ नंदा पाटोळे कोण आहे का? कोण? अरे सारखा बायकोच्या पुढ्यात असते अरे आज जत्राचा दिवस बर तेव्हा सर्व पै पाहुणं जमलेलं हा. बायको गेली पाण्याला बर पाण्याला बायको गेल्यानंतर हंडा घेऊन आलेली मला माहितच नाही हा. तेवढ्यात तुमचा आवाज आला मला वाटलं बायकोच आली नाही खायला बरोबर आहे मी तुझी बायको बघितली हा? बघितली कालच खरं म्हणतो काय वय म्हणतो तर कशी काय कावा बघितली निजून बघितली होती अरे या, काय इथं करतोय लागा? माणूस आहे का अरे. रान डुकार आहे तिला बरोबर म्हणलं होतं त्याला दारात बोलवू मी नका. कट्यावर निजलो होतो आज झोपलू म्हणते आणि त्यावेळेस पाण्याला चालली होती तेव्हा मी आपलं निजून बघितली होती तुला काय वाटलं मला नाही काय वाट दारात झोपून बघितलं लगा तुझ्या पोटात कपाट येतय लगा आणि तुझ्या काय रे टेबल आणि खुर्च्या आहे त्या काय हाय का अक्कल हाय का? अरे यायला अरे ही मराठी भाषा आहे मराठी भाषेला अर्थ लावावा असा लागतो हा. जुळवायची जुळती बरोबर आहे. जुळवायची तशी पळती. पळती. ही मराठी भाषा आहे कोणीकडे पण अर्थ लावल्यावर माणसाचा अनर्थ होतो होतो म्हणून शिने आपलं बरोबर आहे. सभागती म्हणलं म्हणजे दारात झोपला आजी. हा. आणि जाता जाता आपलं तुझ्या लक्षात आलं असेल नंदा पाटोळ्याची बहीण आहे हे काय बायको आहे तुला वाटलं असेल रे असू दे तू लगीन केलंय तुला माहित नाही का? नाही की अरे पण या गावची सुधारणा कुणी केली तूच केली कुणी केली रे तोच अरे माग मोर बोल जाऊ नका मागं मोरं म्हणजे? हा. ज्या गावचा पुढारी शाना त्या गावचा सुधारणाच असते बरोबर आहे. काय बोलायला लागलाय तुम्ही. अरे सुधारण्याचं तुमच्या तोंडात शोभत नाही जी तसलं बोलणं फालतूच. तू लय माग बोलत माग माग काय तोंडावर बोलतो की. काय तोंडावर बोलतो? पाठीमागच्या 5 वर्षाखाली यांना निवडून दिलं हा, होतं. दिलं होतं, दिलं होतं. अहो, गावची सुधारणा कसा केला बरोबर जिल्ह्याला चालतं. नाही तर तालुक्याला तालुक्याला माहित आहे. आणि तो काय केलं आणि तुम्हाला सुद्धा यंदाच्या वर्षी आम्ही 8-10 जणांनी काढला काढला निवडून निवडून अहो निवडून काढला. निवडून मन केला का आमचं पाटकर? बाप रजेवर होत आ, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला निवडून दिलं नाही का. आम्हाला निवडून दिल्यावर आम्ही केलं काय कुठं कमी पडलो काय केलं काय ठेवलं केलं का गावात कुणाचं घर हे काय जीसीबी तुम्हीच लावला होता. पाडून टाकली काय घर? अरे एक लाईनशीर घर बांधून दिले हा. गोरगरीबाला शासनाची योजना महाराष्ट्रातली पहिली गावात आहे. होय ना का? ही बरोबर आहे. बघायचं बरोबर आरपती तेवढं एक झालं आणि दुसरं काय केलं. अरे शाण्याला बोलतोच नाकू त्यानं हा. गावाला लाईट होती का नव्हती. गावाला लाईट कुणामुळे आली तुझ्यामुळं अगं मंडळी आलं ही गोष्ट खरी आहे. थकायला बडा याच्या नाही, बरोबर आहे लागा. अरे गावाला रस्ता कोणामुळे झाला तुझ्यामुळं गावाला देवळ होतं का नव्हतं. कुणामुळे झालं रे तुझ्यामुळं अरे गावात दवाखाना कुणामुळे झाला तुझ्यामुळं गावाला शाळा कुणामुळे झाली तुझ्यामुळं
तुमची लग्न होत नव्हती टवाळखोर पोरं म्हणून तुमची गावभर समध्या बोंबा बोंब. होय, होय, होत होतं. अरे तुमच्या लग्नासाठी मी भाद्रानं पट्ट्यानं भाग घेतला. तुमची लग्न कुणामुळे झाली? तुझ्यामुळं तुमच्या बायकाला पोरं कुणामुळे झाली? तुला पण अरे नालाय काय ह्याच्या तोंडाला ब्रेक नाही. तुमची पोरं हुशार कुणामुळे झाली? तुझ्यामुळं आमचं काय शील खराब झालं होय रे. अरे मी असा म्हणत होतो. काय लागा माणूस आहे का बिस्ताड आहे. अरे तुमच्यामुळं माझ्या तोंडाला बिरक लागना. आता तुझी म्हणणं आता पहिलं काय झालं ह्याच्या त्या मिशीत शब्द गोटमाळला ते तसंच तोंडात राहिला आमच्या. बरं बोता द्या. तुम्ही गु खावा नाही ह्याच्या तोंडावर थुका. म्हणजे आण खायला मिळत म्हणजे सुराला लागचाल. हे बघा गावची जत्रा 5 वर्ष दारूमुळे बंद पडली. पडली का नाही? दारूचं नाव काढू नका. का रे? दारू आता कसं होतं रे? नाही सर लंबट इकडं वाजा माग वाहो. दारूचं नाव काढायचं नाही. का बरं? अहो, तुमच्याच बापानं दारू पिऊन मागल्या वर्षी यात्रा गोंधळ घातला म्हणून यात्रा बंद पडली होती. माझ्या बापाचं नाव घ्यायचं नाही. का खरं बोलल्यावर तुम्हाला काय जमतंय खरं का? बोलतोस रे? काय म्हणजे माझ्या तुमच्या बापाचं नाव अजिबात काढायचं नाही. खरं आहे. अरे काय त्याच्याच आईनं दारू पाजली होती त्याला. मात्र काय माझ्याच तुझ्याच बापानं- घरात शिरला म्हणायचे. हे बघा गावात चांगले धार्मिक कार्यक्रम झाले पाहिजे. ते सामाजिक कार्यक्रम झाले पाहिजे. गावात कुस्त्या सुद्धा झाल्या पाहिजे. झाल्या पाहिजे त्या. 5 वर्ष बंद पडलेली गावची जत्रा करूनच दाखवायची. बरोबर होय, आहे. होय. आणि गावात गावाला कुस्त्या झाल्या पाहिजे. झाल्या पाहिजे त्या. बायाच्या टकरी झाल्या पाहिजे. बायाच्या टकरी आणि रेड्याच्या कुस्त्या लावू. तुझ्या आईचा शाना. माझ्या तोंडाला बिरेक लागत नाही रे. अरे बाया माणसाला बघायसाठी काहीतरी कार्यक्रम आणायचा. बरोबर आहे. हा आणि गावात जत्रेला तमाशा झाला पाहिजे. तमाशा छोटा नाही तमाशा. हा? नाव काढायचं ना त्या तमाशाचं. पुढवून बोला पुढवून बोला. ह्याच्या आईला- बरोबर आहे. गेल्या वर्षी आहे ना ह्याला मारलं होतं त्या बाईनं. काय झालं? गेल्या वर्षी वय तुम्ही काय म्हणलं म्हणला? होतं. काय? लंबाटे तुम्ही जावा आणि तमाशा गावाला घेऊन हा म्हणलो जाणता जोगता तू. ए, अजून हा जाणता जुनता तू. का जोगता? नाही जुनता. हा मग तुम्ही सांगितल्यामुळे मी जा गेलो. गेला तमाशाचा फड आणला. बर आल्यानंतर स्टेजवर पोरी नाचत होते. नाचत होत्या. मग गावातली 4 टवळ पोरं बर त्याने त्या पुरुषीला खडं मारलं. कुणीतरी एखादा असं मारला मग तमाशगीर गावात येताना काय करतो? पोट घेऊन येतो. आणि जाते वेळेस गावाचं नाव मग गावचं नाव गेलं नाही का? अरे बरोबर आहे रे. हा? बरोबर आहे. ह्याचं म्हणणं बरोबर आहे. ह्याचं बरोबर आहे. खडं मारल्यामुळं नाही गेलो यंदा गावाचं तमाशा नाव. आणायचं नाही. मग आणायचं तर काय? असा ही जड आणू घे. ए तुझ्या आईला लगा तुझ्या मिशातनं सारी कागद अडकाय लागली तरी अक्कल नाही. ही जड्याला कुठे बी नेऊ दे. हात! हे बघा गावात जाऊया. गावया कार्यक्रमाचं ठिकाण आहे बर. आणि त्या ठिकाणावर जाऊन कार्यक्रमाची सुपारी त्यांना देऊया. आधी 4 2 गाणी ऐकूया. आणि त्यांची गाणी ऐकायची. हा आपल्यात आपण भांडण करायचं. पैसा नाही की जवळ. अरे पैशाला काय तोटा? घरात पैसा दारात पैसा. मोड आहे का रे हा केवढ्याची सुट्ट्याची? दोन्ही एकच आहे. त्याची मोड असते. हे तुझ्या आईने सुट्ट्याची मिळते का? आहे ना मला बाईचा वास आलाय लागायचा. काय तुझी कुत्र्याची आवडत आहे बाई? जिथे तिथे अत्तराचा वास. तिथे बायका Correct. वा, त्या चोराई. बघा बरं बरडावर बोर्डावर बघा. बरडावर होय. बरडावर हाय हुलग मटकी. हुलग मटकी बरडावर न अरे ह्या बोर्डावर काय लिहिलंय बघा. बोर्डावर हे काय लिहिलेलं वय. हे बोर्ड हा हा? काय करतो? फाडतोयस का काय? जो कोण नेत्रदान करील अरे वा 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 वा. पाहिलं काय स्कीम. सामाजिक कार्य आहे. आम्हाला वाचता येतंय, वाचता आला येतंय. सरकारनं नवीन स्कीम आणलेली दिसते. गरीबासाठी आणली. हा. जो कोण नेत्रदान करील जो कोण नेत्रदान करील जो कोण नेत्रदान करील त्यालाच चष्मा फुकाट. चष्मा फुकाट. त्याने डोळे काय? काढल्यावर चष्मा कुठं घालायचा? मागं डोंगराला. तुझ्या आईचा शाना तुझ्या. इकडे या. या ठिकाणी कार्यक्रम आहे. हा
आहे का नाही तो होय ती की बाबा? वळवळी बाय हे काय बघा हा? लोटक नाटक तमाशा मुंडूळ ओ लोटक नाटक ह्याला वाचा येत नाही बाबा अक्षर फुट नाही रे. शान बोलणार अक्षर फुट नाही ते अरे हे काय साधा सोपा बोर्ड वाचा ये नाही वाचा बापुडा हे काय शाना सुरताय तू वाच किती स्वच्छ अक्षरात लिहिला आहे हा स्वच्छ अक्षरात समोरचा लाल बोर्ड समोर हा, लाल- समोरचा लाल लाल बोर्ड. बोर्ड. कुठं आहे रे हा, कुठं आहे ते? मग आम्हाला विचार की अरे हे काय वर वाऱ्यानं त्याच्यावर कापड पडायला लागले हा, रे हा. हे काय हा. येथे येथे. आडगुड्याचं पाडगुडू आडगुड्याचं पाडगुडू त्याला 3 लाकूड जुडगुडू त्याला 3 लाकडं जुडगुडू मधलं लाकूड मुडगुडू मधलं लाकड मुडगुडू वरचा माणूस खाली पुडगुड गुडगुड या आईचं डोपार तुझ्या ते तुझ्या आईच्या गाडीत गाडी घालून आयला थांबतो हे तुझ्या कर्नाटकचा बोर्ड वाचला येणं लागा कन्नाडी आहे काय कन्नाडी अरे दिसतंय बोर्ड उर्दू भाषा बोलत होतं काय की बेन कन्नाडी भाषा बोलतोय या. ए वाच बाबा तूच मी काय मी मगाच वाचला असता लिहिला या पुसून वाच पुसून अवघड लिहिला या अवघडलेला आहे होय हे काय झालं या हा हा फाडतोय काय बोर्ड अक्षरावर अक्षर उडलंय हा त्यानं माझ महिना केलाय अरे दोन अक्षर आहे बाबा. दोन अक्षर आहे रे ते अक्षर मग तीच म्हणतोय रे मी तीच फोडायला मला काय तुम्ही आडपिडणी समजताय वाच वाच शहाणा असता तर एवढ्या उशीर तो लावला असता का अल्ला का माझा अख्खा घरभर मी शाळेत होतो माहिती का शाळेत हा? घरभर शाळेत होतो ए मला माहित आहे याचं कारभार शाळेत होत कशा बाहेर ते पावसाळ्यात घर गाळायचं म्हणून तिकडे राहायला जायचो का करोन्यात गावलं असेल क्वारंटाईन केलं काय तवा पण होतो की ए हा इकडे वाहुटळ आली हा? वाहुटळ, बाय, बाय. ए, कपडे बाय, सांभाळा बाय. बाई तुला कशी काय दिसली अरे ती लुगडं नेसलेली आहे का आणि तुझी आई काय पोत्यात पाय घालते वैर हो पोत्यात पाय घालते आमची आई लंगूट घालून फिरते बाय म्हणतो यायला बांधार कोणीकडे अरे वा 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 रे जवायला नमस्कार करून ये इकडे आणि आमच्याबद्दल परिचय सांग हा. आणि त्यांचं पण ठिकाणी इचारा हा. कुठलाय म्हणून ह्याच गावची असेल एखाद्या वेळी ती नाचणारी नसेल बर बर हाय का ना आणि त्या बायला जाऊन म्हण काय ओ बाय हो बाय डोक्यावरला पदर खांद्यावर का डोक्यावरचा पदर खांद्यावर का तुम्ही पब्लिक रोडवर उभा का तुम्ही पब्लिक रोडवर उभा का तुम्हाला नवरा आहेत का आणि आम्हाला लाथा घालता का त्यांच्या नवऱ्याचा काय तू सर्वे करून घरी नेतोस का रे तसं न तुझ्या ध्यानात येत आहे का नाही अरे म्हणून. मार खायचं माझ्या ध्यानात येत नाही होय. नमस्कार कर हो इकडे हो परिचय करून घे हा. आणि गावच्या यात्रा कार्यक्रम ठरवून टाक. बरोबर यांचाच नेऊ आपण कार्यक्रम हा. बोलू का हा, बोल बोल बिनधडक हा बिनधडक बाय नमस्ते हॅलो मिस्टर वाटी जर्डी बाईच ओळखीची निघली. बाय ओळखीची आहे का? काय करतोय कमरत हात ठेवतोय तुझ्या खाली ए तुझ्या आईचं बुसकाट ताणलं तुझ्या हात सटकून नालायक गेला रे. गाढवा अरे त्या बाईला बोललो तात्या काय तिकडे काय म्हण बाईला बोललो काय बाई काय मला म्हणते काय? मी आपलं ओ बाई नमस्ते नमस्ते मला काय म्हणते हा. मराठ्याचा इले आलाय का बघा रागोर राखायला म्हणायचं गुर्रा खायला मग तुझं इल्याचं काय वांदा आहे काय रे त्याचं नाव माहिती आहे. काय म्हणते बघ बोल 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 मीच बोलू का? अरे मग बोल की आता कवा गेलता तू बाय नमस्ते हॅलो मिस्टर वाटी जर्नी आमचा बी मोठीपणा सांगता हा, बाईला हा, हा. सगळ्यांचा सांगतो दिसताना आणि हे बघ तू दिसताना जाणता दिसतोय आमच्यातला सिनियर आहे पुजारी आहे गावचा आणि हे बघ आला रे. बाईला काय करतो नाव? मला मारत येत नव्हतं तुम्ही. एक दगड आणि दोन आंबे काय इकडे काढले. तोंड करून बोलतोय तोर माग ते मध्ये बटन अरे तुला मी खुनवत होतो काय बर बोल बाय नमस्ते हे बघ पटचाल बोला बघावं म्हणलं रे बोला बोला बाय नमस्ते हॅलो मिस्टर वाटी जर्नी कळलं मला का बाई म्हणते काय म्हणते वाटीवर प्रेम धरा तुझ्या
यायचा तुझ्या आज उद्यावर आलायच गेलं काय ना वाटीवर नेमदार अरे ह्याला येत नाही, ह्याला कशाला मोर घेत असतात तुम्ही? आता ही मोरत फिरतय आम्ही मोर गेलं का पप्पा पप्पा म्हणून माझ्याच मागे येतय एवढं बरं काय का? बरं आमच्या आईला वशिला लावलाय. याला येत नाही बघा आता मी जाऊन कसा बोलतो. बोल बोल दोन खेळायचं का रे? का कॉलर ताटराय ना. ए असं करा काय पिवकलची बाटली आणा एक बर. त्याच्या मस्तकावर होता काय कॉलर चिटकावतोय का? अरे नालाय का तिथं खेळ असत्यात का नको नको मग जाऊ दे तिकडं. बाय नमस्ते. हॅलो मिस्टर व्हॉट इज युअर नेम? याला कळलं काय नाही. आणि तुम्ही का उगाच लावून माघारी आता. शिकलेला आहे रे ते काय म्हणले ती काय म्हणते माहित आहे का? काय म्हणते? वाटीत काला खाता का? वाटीत का नाही, खाता का बघून येत वाडा म्हणा बघून येत. त्याला काय ही नाही ती नाही मग काय म्हणायला लागली? तुला जन्माला आला ह्याला पाणी हॉर्न मेला अजय पाटोळे जाऊन बोलून ये. आता होता की तुमच्या शिकलेला आहेस तो शिकलेला आहेस. शिकलेला आहे म्हणल्यावर मग जातो. 14 वर्ष पहिले तू तर मी बघत होतो ना हा होतो वैतागून मास्तरनं राजीनामा दिला. मी वाधरण नाही सोडली शाळा, हा सोडूच नको सोडतच नाही. हा आता राहायला सुद्धा तिथंच आहे. बास पट्टे शाळा बंद पडली रे ती. पण 14 वर्ष पहिले तू याचं कारण काय तुझं? तांदळासाठी तांदूळ खायला मिळतो मग 14 वर्ष तू पाहिजे. म्हणूनच बंद पडली शाळा. मग तिथं राहायला एवढं मीच आहे. जेवण. तिला जाऊ बोल. बाई नमस्ते. हॅलो मिस्टर व्हॉट इज युअर नेम? काय म्हणले मग मी पहिल्यांदा गेलो असतो तर ती सांगितलं असतं तुला आधी काय आधी. तर बोलली खाल्ले मिस्टर वाटीजोर नेम काय तर म्हणते ती काय म्हणती माहित आहे का? काय? आता वाटी वाजताऱ्याचा दिवस नाही तर मग तुमची तुम्हीच घ्या की ओळखू. तुम्ही घ्या की ओळखून लगा कोण शान आहे का नाही इथं अरे तुम्ही नाही रे खपायचं कुठं. हा आई सपत जन्माला आला ह्याला पाणी हॉर्न मेला काय झालं आता एवढं तुम्हाला कळेना. काय झालं बाई संग जर बोलायचं म्हणला तर माणूस जातीवंत बाईच्या पोटचा लागतो त्याला. आम्ही काय जर्शीला जलमलो काय इंजेक्शन इंजेक्शनावर लाव. बाईची भाषा कळेना केवळ. ए, याला कळते रे. हा? तुला कळते सारखा माग तो का? बाईच्या पोटचा आहे रे शर्ट लय वडू नका तेवढाच आहे. तेवढाच आहे. काल तर शिवलाय की कडू हटल अप टू डेट मध्ये गेलं पाहिजे. हा, आपण- बायला देखील वाटलं पाहिजे खेड्यातली मुलं आहेत पर ह्यांची सुधारणा चांगली चांगली आहे. आहे. पण ती काय बोलती तर काय बाकी. कळ नाही बाई नमस्ते. हॅलो मिस्टर व्हॉट इज युअर नेम? माय नेम गोविंद पाटोळे. येस Yes, yes, अलो का मला असलं येत होत की कवा बोबलायचा होता. आणि मला कुठं माहित आहे तू असं म्हणणार आहे ती जा की अरे मग. होय इकडे. आता जायला यायला. का उचलून फेकतो ना. मला काही येत नाही काही मग मन के बाय नमस्ते हॅलो मिस्टर व्हॉट इज युअर नेम? माय नेम फ्यास फ्यास You फ्यास. मधला गॅप कवा भरायचा आहे का नुसतं फ्यास फ्यास आज फ्यास. ती तसंच म्हणली होती की तसं नाही. मग तुला कळत नाही मी सांगतो. काय तुला काय बोलायचं आहे ते. काय ती बोलायचं बाय तुला इंग्रजी मध्ये तुझं नाव विचारते हा तर आता तू जाऊन काय बाय म्हणायचं. आपल्याकडली नाही काही हा ती इंग्रजी बोलते ती बाय. हॅलो का त्या बाईला जाऊन काय म्हणायचं तू? काय म्हणा बाय नमस्ते. हा. ती लगेच म्हणणार हॅलो मिस्टर व्हॉट इज युअर नेम. का तू लगेच काय म्हणायचं काय म्हणू माय नेम इज. माय नेम हा काय झालं तुला काय करायचं आहे तुला कळत काय नाही बाळगडं? भाषा. अरे मग तू नुसतं म्हणायचं माझला माय काय नेम इज माय नेम इज लीड लीड ही काय फॅक्टरीचा चेअरमन. ए, मोठ्या उद्यावर मला भाषा कळत नाही. गेला. लांब पोस्ट वाढली गड्या माझी नको काल शिवलाय शर्ट मॅच अरे गाडवा लगे लागला ओढायला. होय गड्या थोडसा बोल की मला काय येत नाही काय म्हणायचं ठाकूरकीत बोलायचं. हा. त्या बायला देखील वाटलं पाहिजे खेड्यातली मुलं खेड्यातली मुलं पण सुधारणा जास्त दिसते माय नेम इज माय नेम इज लेडीज. बरोबर चेअरमन अरे पण ही असं काय? पैसे वाटायला लागलेला. त्यांना वाटावं चेअरमन साहेब आले तर आमच्याकडे गपची पैसा देतोय गपची पैसा. आपण लय फेकल्यावानी पैशाची. रोका चालू आहे सध्या हा. इकडे हो तसंच म्हण बर का. हा, लगेच म्हणतो हा तुझं वजनच पडतंय. हा होय म्हणलं तर हो इकडे बाय तुला ना धावली. ते बघ काय म्हणतोय होय म्हणतो तर रामाचा शपथ खा बरं हा रामाचा गा रामाची शपथ खा बरं जा जा बोलून तर ये. इकडे हो माग बाय नमस्ते हॅलो मिस्टर व्हॉट इज युअर नेम? अगं बाय लेडीज अगं बाया लेडीज लेडीज. हे
बाय आता सुराला लागली हा. बाई नमस्ते. हॅलो मिस्टर व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज हा माय नेम इज माय नेम इज बाय लेडी. अगबाई लेडीज. बाय अगबाई. त्यांना वाटलं चेअरमन पुढे चालले तर ऊसाच्या मोळ्या टाकून मागून माग मोळे असते त्या. अरे अरे तुला कळतंय का तू काय केलंय ते? लेडीज म्हटल्यावर त्यांना वाटलं चेअरमन पुढे चालले तर. अरे त्या लेडीचा अर्थ कळतो का? लेडीजचा अर्थ चेअरमन. अरे चेअरमन नाही होत. अरे तू बाय झाला. तुझ्या कसलं शिकवतोय तू? हेडमास्तर करावा तुला. अगबाई लेडीज. ओ बाय ओ बाय ओ हे पाठवले अजून एकदा कर. तुझ्या आईचा शाना तुझ्या. मला म्हणायचं आहे हा. हे असलं शिकवू नकोस. या बाय, बाया कोण नमस्ते. आहे त्या? बाय. नमस्ते नमस्ते. बाय का तुमचा व्यवसाय काय? आम्ही हा. कलावंत. अरे वा 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 वा. वा वा छान बरं चांगली का. माणसं गाठ. आम्ही आमच्यात ए, सुद्धा कलावंत आहे. कोण काय गेलो गायन पाक सापडली बाय शाबास. है का नाही? हे कलावंत आहे ते. आमच्यात पण गुणवान कलावंत आहे. असं? हो कुठं आहे ते? हा बघा काढा बाहेर त्यांना. हा? नमस्कार नमस्कार बाई. नमस्ते नमस्ते नमस्ते. अहो, आम्ही काय साधी माणसं आहे का? हा आणि हे सुद्धा साधी व्यक्ती नाहीत. ही कसली व्यक्ती आहे? अहो याचं नाव घेतलं म्हणजे उद्योगपती महाराष्ट्रातला हा. अंबानी टाटा बिर्ला उदार साबण नेते ती दुकानात माझ्या. नका लय मोठं बोलू. सकाळी चहाला पैसा नव्हता. कांबळे आला तवा चहा पाजला आपल्याला चंदन नाही का काढलं. असलं सांगायचं नाही. त्यानं कशी वाट काढली तसं बोलायचं. त्याच्याशिवाय बाया ढिल्या पडत नाही त्या. खेळायला का? अहो बाई ही काय साधी व्यक्ती आहे का? कसली व्यक्ती आहे? बरं का? हो जरा पाणी लावून सांग. वस्तारा लावून घ्या आणि तुम्ही वर बाडू. वर बाडून घ्या टाका. हे तुमच्या याचं शहर आहे तुमच्या. बोलण्याचं हा, बोल. अरे बायाला कसं बोलावं याची कल्पना तुम्हाला नाही. काम करायचं मोठं. सांग, सांग. बाई बोला. ही काय साधी माणसं आहेत ही का? कसली माणसं आहेत? याची माहिती तुम्हाला सांगू. सांगा ना. औषध जर हे कंबार जर झडली झाडली. तर सारा चमचमाट. काय म्हणता पाहुणं? बहुतनी बहुतनी. सगळ्या भोवतानी. सगळ्या भोवतणी याचा चमचमाट. ह्यांनी सहज कंबर झाडली तर सगळा चमचमाट. चमचमाट. हो कशाचा? वालिकाचा. आई शपथ आता ह्याच्या पुढे माझा मोठेपणा आणि त्याला उघडला का आणलाय पदर 6 महिने झाला आंघोळीचा पत्ता आहे का रे तुम्हाला? अरे मोठेपणा सांग की तुझ्या काय बापाचं हे, गजाचं आहे. हा, मोठीपणा सांगतो. हा. पण मला काय आहे का नाही ना? अरे तुला पेशेल सगळं सगळं तुला. मला हो. सगळं तुला. बाई का? ही कशी माणसं आहेत? कसली आहेत? ही गणारी चायनी गाडी. चायनी गाडी. ह्याला फिरायला मोटर टॅक्सी गाडी. शाबास. टॅक्सी गाडी. ही ग बाई चायनी गाडी. ह्याला फिरायला मोटर टॅक्सी गाडी. गाडी. ह्याला राहण्याची 3 ताळाची माडी. माडी. एवढं बोला असलं. आता लागलंय बरोबर का? हा. ह्यांच्या मुलाबाळाच्या हातात सोन्याची कडी. सोन्याची कडी. सोन्याची कडी. सोन्याची कडी कमी नाही आमच्या घरी. सोन्याचं ताट. ताट. शबास. पाणी प्यायला चिंपाट. अरे अरे अरे. आणि बसायला काचाचा ग्लास. काचाचा ग्लास. काचिनपाट. नाही चिंपाट नाही. काचाचा ग्लास. हा ग्लास. हागलास यांच्या का बोचलास? सोन्याच्या मुंबई पुण्याला पिढी. पिढी. एवढी सिस्टेम कशाची? कशाची? ह्यांच्या आईनं ठेवला मुंबईचा मारवाडी. पहिल्यांदाच हा? त्यांच्या पुढची ह्या आवळी जावळी जोडी. हा? इकडे व्हा लय शहाणं तुम्ही आणि कळालं. काय झालं का? मोठेपणा केला. याला याला कुणी मोकळा सोडला? अरे मारवाडी का ठेवला होता? कशाला? हिशोब लिहायला. हार्मोनियम म्हणून हा, मग म्हणजे. तेच की, मग तेच सांगतोय. त्यांच्या आईनं मारून आमच्या आईच्या जमिनीवर कब्जा त्याचा. तसं नाही बाबा तसं नाही. हे? बंद करला काही असलं हे. असलं सांगते ती मग काय? मला कशाला बोलायला होता पुढं? तुम्ही कलावंत आहे ना? हो हो. काय तुम्हाला कलेचं गुण वगैरे काय? येतं ना. हा? हा. आम्ही 15-16 चित्रपट काढले. मी चित्रपटाचा डायरेक्टर आहे. काय म्हणता? साधा नाही हा, सोले पाहिला का सोले? हा. शोले पिक्चर. हा हा होता ना. त्याच्यात 3 नंबरचं गाणं आहे का नाही? कोणतं? दगाला लागली कळ. हा.
त्यात आहे काय टोले ते पिक्चर मध्ये आहे काय बरी. रे गाणं? अरे कंच्यात गेले रे ती अरे डायरेक्टर गेला तुला तो दादा कोणख्याच्या आवला देऊन गेला तूच म्हणला की खोटं बोलायचं. बाय का मी सांगतो तुम्हाला सांगा ना ती गाणी येते ना तुम्हाला कोणचं गाणं सुरद्या मास्तर हा आ, जरावर जेवण आ, अरे अरे जरावर दाबून कोण कोणीकडं पण हलतावर कडू फिर तिकडे तिकडे फिर. जसा त्याच्या आईला वैतागी राग आहे का तुझ्याजवळ अहो, तसं नाही मास्तर त्यानं सूर आगाव दिला हो, त्याला सूर अरे घेता अरे येईना. वा, तू पिळकी रागात गायलं. एकचा सूर द्या एक हा एक तर सोड द्या बोमलाची जोडी अरे काय वा. अक्कल आहे का हा? हा किती वेळ झाला मी तुमचं ऐकतोय बर आणि हे गाणं असं म्हणता काय तुम्ही गाणंच आहे म्हणतो तो. बोंबलाचं तुम्हाला काय बोंबलायचं नवं. आधुनिक पद्धती बोंबलाचं हा. नवीन गाणं बसवलं नवीन? त्याला बोंबलावरनं स्वतः गाणं शब्द लिहिले ते ऐकून तर घ्या बोलणं सोपं असतं निस्तरायचं अवघड असतं बरं, असू द्या म्हणा शब्द ही शस्त्र आहे मारले हो. नीट उतरून चालतंय, बोलल्याला चालतंय. घाव नीट होत नाही नीट होत नाही. दोन बोमलाची जोडी दोन जोडी. बोंबलाची जोडी तव्यात भाजली अरे वा वा वा. तव्यात भाजली मसाला टाकून. जावाय बसला जेवा या सासू पादली तुला काय अरे, अक्कल आहे? अरे, जा, जा, काय? बघा. हाणा चांगला मुडद्याला. याची साठी बाई, नाही. दाखला याला बाय आणि चोळा. सासू पुढं काहीतरी बोलायचं आहे का सुमार? सुपातली हा? पण नाही मी म्हणते बी खरं कशाचं घरा रे? काय हा? जावाय देखत काय सासू काय लय ह्याच्या मोठ्याने पाडलं आपण कशाला सासूची आबरू घालवता नाही, नाही. असं नाही. जरा Silence. जावं. खऱ्याला मरण नाही. हा? बोलू दे त्याला लेकराला. जावाय मोर असतो सासू जरा अहो, साहेब गप्प बसावं. असती. सासू काय मोठ्याने पत्ती बाई हा? सायलन्स असं मला आहे ना? माहिती नाही बाई इकडे सासू काय जावाया पुढे जोरात पाजत नसती जत्रा असती आजकाल जत्रा झाल्या त्या का नाही माराय लक्ष्मी यायच्या मग जेवण कशात जास्त आकडात बरोबर आहे मटणाच, वायलाचीच, वायलाचीच. अरे, हा. अरे. तुम्ही अरे, दुधाला अरे, खाऊ. अरे. सगळं त्याच्यावरच लक्ष आहे काय आणि हे बघा हा जावाय नवीनच आलेला असतो बर. मग नवीन आलेला- सासरवाडीला. सासरवाडीला मग सासू देखील लय दिवसात न जावायला जावायला दिवसात ना आला डबल म्हणून फुटणी टाकून कालवण बनवते. पाणी देते ते तर हो, जावाय असता बिताडाच्या कडेला बसतो बसलेला लाजून आणि सासू अशी चुली पुढे असते पदर घेऊन अशी पदूर घेऊन डोक्यावर आहे का नाही हा हा. हातात पळी असते हा. बघून चुलीवर असते बर. मग आपलं ती काय करते माहित आहे का काय करते मग काय तो काय जोरात पाडत नाही आपण कशाला कशी सायलेन्स आकाशवाणी सोलापूर केंद्र शबास. सादर करत आहे. ती बघून चालू असते यात हो आणि ते आला हा. जोरात पाडत नसती मग मग कशी त्या शहाणा तुझ्या काय तर कानात सांगायला लागला काय की म्हणलं मला बी अशी बातमी व्हायला का? कानात कुक केल्यावानी झालं रे. सासूच दिसली मला एकदम. लात घातल्यावर कळतंय का ती बघून यात खडबड कुठं पळी. कुठं लय शहाणा तू पळी बाई. आला. काय हो? आवाज आवला म्हणून बाई. पळी. हा. हे काय हे जे सोडा. आणि तुमचं जरा का बोलण्याचा काय सुमार शहाणा सुरत माणसं आहे तुम्ही अहो हा? तुम्ही कलावंत आहे ना. मग कलावंत आहे म्हणून कलाकाराला कसं बोलायचं असतं अहो कलाकार काय आणि वाईट कलावंत. बोलूया? आता काय बोलायचं कलावंत सांगायला का? नामवंत कार म्हणू गुणवंत. नका कलावंत म्हणा खरं बोलणाऱ्याच्या काय आईला म्हणू नका नाही खरं बोलणाऱ्याच्या आईला पांडुरंग असते हा. तेव्हा बाई. आम्हाला एखादा चुटका हा. तुमच्याकडनं ऐकावा असं वाटतंय. चुटका हा. कशाचा हो? एखादी लावली म्हणून दाखवा. लावणी. लावणी लावणी आम्ही कलावंत दिली. नाही. अहो मला मुली 5 आहेत 5 अरे बाप एका रे. खाली एक एका खाली एक एका खाली एक अशा 5 मुली झाल्यात खालची मिली ए, खालची मिली. कशानं? एकाच्या पाठीवर एक वरल्या असं वजन, म्हणतात हा? की, एकाच्या अहो, एका पाठीवर पाठी एक झालेल्या सांगते अशा तुम्हाला 5 मुली 5 मुली तुम्हाला आमच्यात पण तसंच आहे बाई आमच्यात बी आहे. हा, एकाच्या बोखंडी एक एकाच्या बोखंडी एक अय शाने महाराज काय माज केला पाठीवर म्हणली की लागा अरे गाडवा जलमल्याला सांगते ती. हा. तो 5 मुली 5 मुली आणि मुलं काय
4 मुलं आहेत. 4 मुलं. आता 5 आणि 4 किती झाले? 9 झाले. डझनाला किती कमी पडले? फक्त 3. एखादी गोष्ट बोललो तर काय तुम्हाला राग? पाहुणं हा? आम्ही कलावंत माणसं आहे. बाय. आम्हाला बोललेला राग नाही. तुम्हाला जी काय बोलायचं हाय का आहे नाही? ती फाडदिशी बोला बघू. समजदार बाय आहे बाय ए गोविंदा, तुम्ही हा? गोविंदा, हा, चांगलं बोल बर का. चांगलंच बोल. मार खायचं बोलू नको. हा, मग तुम्हाला आणलंय कशाला? मार म्हणजे आम्ही खायला मार खायला आलोय. तसं नव हा, विचार करायला. बोल बोल बोल. हा, 5 मुली हो आणि मुलं 4. 4 डझनाला किती कमी पडली? फक्त 3. एखादी गोष्ट बोललो तर काय तुम्हाला राग? मला राग येणार नाही. हा, तुम्हाला काय बोलायचं ती बोला बघू. मला काय म्हणायचं बाय? हा तमाशाच्या क्षेत्रात असून तुम्हाला एकूण 9 मुलं चालेल. म्हणल्याच्या नंतर तुम्हाला भारत सरकारनं काहीतरी पारितोषिक दिलं असेल, कशाबद्दल नक्की नक्की. हाय का नाही? वय वय वय. पारितोषिक. कशाबद्दल? हा, कशाबद्दल छोट्याशा जाग्यात भरपूर उत्पन्न काढलं म्हणजे. वेळ झालं, सांगते. बाय ती गप. ती सोडा ती सोडा काय सोडा? ती सोडा. ती केसाचं काय हा, धरलं? मग 9 मुलं व्हायला तुम्ही काय अंड्यावर बसला होता होय? आम्ही काय कोंबडी आहे का? बाकी 9 मुलं झाली कशी? देवाची देणगी. कशाला त्या देवाला पापात घालता? का? हा, मला सांगा, नवरा बायको जर तुटाक तुटाक झोपली बर तर का देव मध्ये आणून मुलं टाकतोय का? काय नाही टाक. शाबास. बरोबर आहे तुमचं. खरंच बोलला. हा, लय दिवस मला मुलंच नव्हतं. बर. म्हणून इथल्या देवाला नवस केला. हा. नवसानी 9 मुलं मला झाली. तेव्हा का बाय का? नवसानं गोष्ट कुठलीच होत नाही. होत नाही. पूर्वी संत तुकाराम महाराजाचा एक बोल आहे, हा हा 900 पुत्र प्राप्ती होती का करणे पती. नवसानं जर मुलं बायांना झाली असते तर कशाला बायाने नवरं केलं असतं? अहो, तुम्हाला नाही की का मराठना दिवस तीच करताय. आम्हाला दुसरं काय कामच नाही. नालायक माणूस आहे हा. नालायक नाही हो, त्याचा पाव नाही तो. हा. एका बैलाला का 9 लेकरं असते काय? हा, बरं जाऊ द्या, तुम्हाला काय तुमची मुलं मला सांभाळायची आहेत नाही का? ना, नाही ना. एवढी मुलं होण्यासाठी बर. तुम्ही कुठलं खत वापरलं होतं? असं सरळ बोल. काय खत वापरून मुलं होतात का? अरे खत वापरून मुलं होतात मोठा का? माणूस. मग अरे खत वापरून मुलं होत सांगा नाही. जरा समजावून. मग बोला भाऊ. त्या बाईने मेंढर बसवले. काय असं नाही का? ए, बिनआबरूच्या. बघा ना हो. ही कोणचं खात वापरलं? बघा ना. हे म्हणतं मेंढर बसवली. बायचं एवढं पसाराचं वावर आहे. त्या बघा ईशाना माणूस. हाना धरून त्याला. ती पोरं सोर आहेत. त्यांना बोललेलं काय चालतंय. मग पण तुम्हाला अक्कल आहे का काय बोलावते बाई माणसाला? ठिकडी काय झालं? लका ही तुराट्यावानी मिशा झाल्या. तुला काय जुंधळा वाटला बरे उपडा? काय घातली उपटून काढल्या काय? मला वाटलं फेविकेकनं चिटकावली ती. बाई हा आम्ही कलावंत आहे आणि कलावंताच्या गावची माणसं हा, आहे. हा. आम्हाला आमची एखादी- अपेक्षा आहे एखादी लावणी बर 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 बर. कडक झडाक आ, अशी झोकात झाली पाहिजे. झोकात हा. नव तुम्हाला झोप नाही आली पाहिजे अशी लावणी माझी पोरगी म्हणती. हा? आणि पोरगीच काय मी देखील गाते. अरे बापरे, तुम्ही लावण्या गाता? मग तुम्ही गाताय? हो तुम्ही गाताय? हो कुठनं? ए येड्या अवलादीच्या ना म्हणजे कुठनं म्हणजे तसं नाव अरे काय? माईक हातात घेऊन तसं नव. पहिले जुना तमाशगीर कसं हो हो होते? होते ना. स्टेजवर नाचायची, हा. माय घेऊन स्वतः गाऊन. हा. हा, नाचायची कशी निघाली? आता ऑर्केस्ट्रा माय निघाली. घ्यायचा, स्टेज पशी माग पीटी मास्तर पशी थांबायचं. थांबायचं, आणि थांबायचं. कुठल्या बाईने काय करायचं? काय नाही. करायचं? ब्रेक डान्स, ब्रेक डान्स. जिलबीचं गाणं नुसती करतो. ती ऍक्शन करते नुसतं तो पुढची. असं आहे का? हा. स्वतः स्वतः गावलं पाहिजे. स्वतः हा, माझं गाणं ऐकताय? होय. एक हिंदीतून गाणं म्हणून दाखतो चुटका. काय काय? हिंदीतून हिंदी? काय काय हिंदीतून नाव मग? हिंदी ऐकायची पहिरं. हिंदी हिंदी. तुला हिंदी 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 हा. अहो, आताची नाही का नवीन निघाली ती गाणी हा. म्हणा, म्हणा, म्हणा. जुनं पूर्वीच बरं, म्हणा, बरं. म्हणा. दाखवा बरं. माझ्याकडे लक्ष असू द्या हा, सगळे हाय, हाय, हाय. मला तर माझ्याकडेच बघा. मला तर लय ए, हिंदी बघा, ए, आवडते. बघा. ऐका नाही बघा ऐका हा, सांगा. तेरे मेरे बीचे मेरे अरे भारी आवाज आहे अरे, ना. आहे बरं का आवाज? तेरे मेरे बीचे में कैसा है ये बंधन. आता माईक बिघडलं. आता रे. ए, बंद पडलं. वर काय? अरे कैसा है आलो, ये आलो, आलो, आलो. बंधन. आलं आलं. हा? हा? माझं फिजोची डुलकीवाली. अरे बंद पडलं गिर. नावं रे? नहीं जाना तूने नहीं जाना मैंने नहीं जाना तूने नहीं जाना वाह. तेरे मेरे
गेले काय तुझ्या अरे, तुझ्या काय तुझ्या नारड्यात पाय घाला बघा. आम्ही वरच हुडकायला लागलो. आवाज बसलाय हो. आम्ही म्हणतोय माईकच बंद पडल्या ताई. मला वाटलं साऊंडच्या वायरी उपसल्या काय की कोणी. नाही मला वाटलं साऊंडच हे निघलं गटा. कसला अभिनय करतो. नाही काय जमत चांगलं चांगलं होईल. पुरीला बोलवते आता राहू द्या ही. हे काम- ऐका हा, ना. हा, हे काम- माझ्या पुरी बोलवती बर, बर. आशा उषा लता बाळ बीबी शकुंतला अरे वा बाळ बिंबीला शिकून पाडा. कानानं बहिराय का ना ना का उठल्यावर येऊन पुढं. बाळ चला. बिंबी. शिकंताला हा तसाच आमचा कोण भजे पाववाला भजे पाववाला. ह्याच्या हिचा भजे माकडवाला. पाववाला. माकडवाला यो. का म्हणू या, या. या के पुऱ्यो. हा आले, आले, या मुली आहेत का. हे माझं लाडाचं बबड हे लाडाचं बोबड. हेच माझं हे कोण? हे माझं. हे माझं. कोण हागायचं डबड. लगेच पुढं आला पूर घ्या. आईला लय हाव राहिला काही. नमस्ते 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 नमस्ते. आशा आशा अशा आहेत का. आशा अशा वाजवा ते जात अशा राजवा दिलात ना अशा. बरोबर. तुझ्या तोंडावरच्या उठते त्या का माश्या लग्नात जा लग्नात ताशा आणि बस काय वनवाश्या हा आल्या मुली आल्या पुरी. मुली आल्या त्या. हा थुरली सगळ्यात ही हा अरे वा वा कुणीकडनं आली ती? ए कुणी कोणता आलते कुणीकडे येते काय बावळट माणूस आहे अहो, आता येताना इकडून काय आहे अहो, तिकडून येताना आल्यावर. कुठून आली बंगल्यात आली बंगल्यात आणि ही कोण आहे ही हा? ही माझी मम्मी आ? आणि ही तुमची मुलगी आणि ही मम्मी आणि तुम्ही. मी तिची आई नंदा हे थांबा बाया उलट्या बोलते त्या नाही उलट्या बोलते हा त्या. उलट बोलते त्या हा, मला. उलट्या बोलते त्या हा, हा. ही तुमची कोण आहे ही माझी थोरली मम्मी आणि ही बी मम्मी आणि तुम्ही मी तिची आई तसाच आमचं बी या दोघा हा. हा, आता आम्ही बी सगळ्यांचं तसंच. सगळ्यांचं तसंच आम्ही. सगळ्यांचं. ही माझा पप्पा पप्पा. या माझा डॅडी Daddy. या माझा फादर father. हो आणि तुम्ही कोण मी यांच्या आईचा नवरा आमच्या आईचा नवरा झाला का. ये मग लागलं की त्यांना हा? जायला तुझं ये मग तिकडे. तुम्हाला गाणं ऐकायचं हा, लावणी? आम्हाला एखादी गाणं. लावून बघ. बसा बसून शान घ्या पाय घेऊन या आम्ही देवारा सारवतो ए बसा ए, आय बसा. आय, काय कमी येतं का हा, बरं की. माती उकरून बसा काय कुत्री आहे का आम्ही मग तुम्ही असं करता का हा. सगळी जण काय करू? तुम्ही आमच्या बापाच्या खुट्ट्यावर बसा हा. हे पोरानो बेहूच नका बेहूच नका बसा यांच्या बापाच्या खुट्यावर हे. मी ह्यांच्या आईच्या गादीवर उड्या मारला मार तू अगं धरा की मारा हे. हो बाय आम्हाला काय बसायची सवय नाही गड्या. मग? ह्याला चांगली सवय ह्यालाच बसून. ह्यांच्या खुट्यावरच बसून आलो काय गाणं ऐकायचं दाखवा. लावणी हा. ऐका कारभारी दमान होऊ द्या दमान होऊ द्या दमान अंग भिजल घामान होऊ द्या दमान अंग भिजल घामान कारभारी दमान होऊ द्या दमान आव कारभारी दमान होऊ द्या दमान होऊ द्या दमान अंग भिजल घामान हो
भिजलं घामान बया बुजल हिसका हळूच घाला घाव कापली पहार भटीला लय तावा बया बुजल हिसका हळूच घाला घाव कापली पहार भटीला लय ताव किती मी हलवू अव किती मी हलवू हलवू दमान अंग भिजलं घामान हलवू दमान अंग भिजलं घामान आता कशाला करता तुम्ही हो इतकी घाई आहे घरचा कारखाना पगार पुरत नाही आता कशाला करता तुम्ही हो इतकी घाई आहे घरचा कारखाना पगार पुरत नाही माझ्या पाठीची मोडली आई पाठीची मोडली मोडली कमान अंग भिजलं घामान मोडली कमान अंग भिजलं घामान कारभारी दमान उद्या दमान अव कारभारी दमान उद्या दमान उद्या दमान अंग भिजलं घामान उद्या दमान अंग भिजलं घामान ला 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 अरे बाय गेली बाय गेली अरे बाई गेली बाई गेली बाय गेली यालाच म्हणायचं काय बाईच्या गावात गडी पडला पेवा पेवा. बाईच्या गावात गडी पडला पेवा सादर केला लोकनाट्य शाहिरी परिवार वामन पाटोळे मेंढापूरकर आणि शाहीर नंदकुमार पाटोळे तवशीकर लोकनाट्य तमाशा मंडळ अविशेपा. धन्यवाद.